नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या अभ्यासाची पद्धत कशी कायमची बदलून टाकत आहे. एखादा विद्यार्थी फक्त 24 तासात 400 पानांच्या नोट्स कशा लक्षात ठेवू शकेल, तेही AI वापरून. ऐकायला तर अशक्यच वाटतंय, नाही का? पण आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. बघूया तरी हे खरंच शक्य आहे का? ओके, चला तर मग सुरुवात करूया. आजकालच्या विद्यार्थ्यांसमोर अभ्यासाची आव्हानं काय आहेत हे आधी समजून घेऊया, कारण दबाव खरंच खूप जास्त आहे. 400 पानं. फक्त कल्पना करून बघा, परीक्षेला काही तास उरलेत आणि समोर एवढा मोठा अभ्यासाचा डोंगर आहे. हे काल्पनिक नाहीये, एका विद्यार्थ्यासोबत हे खरंच घडलं होतं. ही संख्याच आपल्याला त्या आव्हानाची खरी कल्पना देते. आपल्यापैकी बरेच जण अशा परिस्थितीतनं कधी ना कधी गेलेलेच असतील. शेवटच्या क्षणी अभ्यास करणं चुकीचं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते घडतं. इथे मुद्दा फसवणुकीचा नाहीये. मुद्दा हा आहे की अशा प्रचंड दबावाखाली असताना AI एक मदतनीस म्हणून कसं कामी येऊ शकतं. ओके, तर प्रॉब्लेम तर आपल्या समोर आहे. आता सोल्युशन काय? चला, आपलं स्वतःचं एक AI टूलकिट म्हणजे साधनांचा संच कसा बनवायचा ते पाहूया. आणि इथेच खरी गंमत आहे. बघा, एकाच ॲपवर सगळं काही सोपवण्याऐवजी एक स्टडी स्क्वॉड तयार करण्याची कल्पना कशी वाटते. म्हणजे कसं की संशोधनासाठी परप्लेक्सिटी AI, लिखाण सुधारायला ग्रामरली आणि गणितासाठी वोल्फ्राम अल्फा, प्रत्येक कामासाठी एक वेगळा एक्सपर्ट. याचा अर्थ अगदी सोपा आहे. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कधी टीमचा कॅप्टन वापरायचा म्हणजे ChatGPT सारखा जनरल टूल, आणि कधी एखाद्या विशिष्ट कामासाठी तज्ज्ञ खेळाडूला मैदानात उतरवायचं, जसं की वुल्फ्रॅम अल्फा. योग्य कामासाठी योग्य टूल निवडणं हेच तर कौशल्य आहे. ठीक आहे, तर कोणती साधना वापरायची हे तर कळालं. पण आता महत्वाचा प्रश्न येतो, ती वापरायची कशी? चला आता नुसत्या कष्टाऐवजी स्मार्ट वर्क कसं करायचं यावर लक्ष देऊया. हे बघा, हे एक जबरदस्त उदाहरण आहे. एका विद्यार्थ्याने चक्क JPTला एक प्रॉम्प्ट दिला, मी ज्या नोट्स खाली देतोय त्या वापरून प्रश्न तयार कर. किती सोपं पण किती प्रभावी तंत्र आहे हे. ह्या एका वाक्याने त्या नोट्सचं रूपांतर एका इंटरॅक्टिव्ह स्टडी टूलमध्ये केलं. आणि ही पद्धत वापरणं तर किती सोपं आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. तुमचा नोट्स आणि तो प्रॉम्प्ट ChatGPTमध्ये टाका. जे प्रश्नोत्तरं मिळतील ते एका टेबलमध्ये घ्या. उत्तरांचा कॉलम झाका आणि स्वतःलाच प्रश्न विचारा. यालाच ॲक्टिव्ह रिकॉल म्हणतात. आणि हवं असल्यास अजून खोलात जाऊन अभ्यास करण्यासाठी AIला नवीन प्रश्न विचारा. सोपं आहे की नाही? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हे तर फक्त बेसिक झालं. आता थोडं प्रो लेव्हलवर जाऊया. गुगलचं एक टूल आहे नोटबुक LM. हे खास तुमच्या नोट्स आणि डॉक्युमेंट्समधून अभ्यास करण्यासाठीच बनवलंय. आणि हे काय काय करू शकतं ते ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. तुमच्या नोट्समधनं ते फ्लॅश कार्ड्स बनवू शकतं, क्विज तयार करू शकतं, माइंड मॅप्स बनवू शकतं. इतकंच काय, तुमच्या नोट्सचा एक ऑडिओ ओव्हरव्ह्यू म्हणजे एक प्रकारचा पॉडकास्टच तयार करू शकतं. विचार करा, तुमच्याच नोट्स तुम्ही ऐकताय, म्हणजे जामड कागदपत्रांचं रूपांतर एका धमाल इंटरॅक्टिव्ह अनुभवात होतं. तर हे सगळं झालं तंत्रज्ञानाबद्दल. पण जे विद्यार्थी हे वापरत आहेत त्यांना स्वतःला काय वाटतं? चला, हार्वर्डच्या एका रिपोर्टमधनं हे जाणून घेऊया. हे आकडे बघा. साधारण 55% तरुण विद्यार्थ्यांनी GenAI वापरून पाहिले, पण रोज वापरणारे फक्त 4% आहेत. यातून काय दिसतं की उत्सुकता तर खूप आहे, पण ते रोजच्या जीवनाचा भाग अजून बनलेला नाही. आणि हा फरक खूप महत्वाचा आहे. मोठ्यांना अनेकदा भीती वाटते की विद्यार्थी याचा वापर फसवणुकीसाठी करतील. पण वास्तव काय आहे? विद्यार्थी याचा वापर प्रामुख्याने नवीन कल्पना सुचवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आणि असे प्रश्न विचारण्यासाठी करत आहेत जे ते कदाचित मोठ्यांना थेट विचारायला संकोच करत असतील. विद्यार्थ्यांना AIच्या दोन्ही बाजू स्पष्ट दिसतायत. एका बाजूला हे एक जबरदस्त क्रिएटिव्ह टूल आहे. गाणी लिहायची, डिजिटल आर्ट बनवायचं किंवा अगदी कोडिंग करायचं. पण दुसऱ्या बाजूला त्याचे धोकेही तितकेच मोठे आहेत. डीपफेक वापरून होणारा त्रास, चुकीच्या माहितीचा प्रसार, या सगळ्याची त्यांना जाणीव आहे. ठीक आहे, तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? चला, आता या सगळ्याला एकत्र जोडून AI वापरण्याचे काही नवीन नियम बनवूया, जे आपल्याला प्रभावीपणे आणि जबाबदारीने याचा वापर करायला मदत करतील. तर हे आहेत ते काही महत्वाचे नियम. पहिला, जास्त नाही, स्मार्ट अभ्यास करा. दुसरा, AIचा वापर कारकुनी कामांसाठी करा, विचार करण्यासाठी नाही. म्हणजे सारांश काढणं, माहिती एकत्र करणं, ही कामं त्याच्यावर सोपवा.
म्हणजे आपलं डोकं विश्लेषणासाठी मोकळं राहील. तिसरा, एकाच टूलवर अवलंबून न राहता एक टीम तयार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एआयने दिलेल्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, ती नेहमी तपासा. हे नियम पाळले तर एआय आपला बॉस नाही, तर एक उत्तम सहकारी बनेल. आणि जाता जाता हा एक प्रश्न, एआयच्या या जगात सर्वात महत्त्वाचं कौशल्य कोणतं असेल? उत्तर माहीत असणं की योग्य प्रश्न विचारता येणं? यावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया.